राम राम मंडळी, रामकृष्ण हरी. खरं तर आजपासून आपण सुरुवात केली नवीन चॅनलला साईसूर स्टुडिओ अँड प्रोडक्शन. हा पहिलाच व्लॉग आहे आपला. आम्ही सकाळ सकाळी नम्रताई कर्वे यांच्या घरी पोचलो. त्या ठिकाणी त्यांनी अगोदर त्यांच्या दिंडीचं, या गाड्या आहेत त्या ट्रकचं वगैरे पूजन केलं आणि पूजन झाल्यानंतर आम्हाला आमची गाडी सुद्धा त्यांच्या दिंडीबरोबर आळंदी ते पंढरपूर अशी न्यायची आहे. खरं तर गेल्या वर्षी पण ती गाडी त्यांच्या दिंडीबरोबर होती. खूप छान नियोजन असतं नम्रताई कर्वे यांच्या दिंडीचं आणि आमची सर्व व्यवस्था तेच पाहत असतात. पूजन झाल्यानंतर या ठिकाणी त्यांच्या चुलतेच्या हस्ते पिपळ फोडलं आणि सर्वांनी ग्रुप फोटो घेऊन आम्ही सर्वजण आता आळंदीच्या दिशेने रवाना होणार आहे. अगोदर वाहनं, जी मोठी वाहनं आहेत त्यामध्ये साहित्य असतं. भाविकांना, वारकऱ्यांना गोळा करत, एक गोळा करत वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना आळंदीपर्यंत न्यायचं असतं आणि तिथून पायवारीचा प्रवास सुरू होतो. ट्रक आळंदीच्या दिशेने गेल्यानंतर आम्ही सुद्धा आमच्या ओम साई परिवाराची जी गाडी आहे त्या राजाभाऊच्या गाडीचं पूजन केलं. हे सुंदर गाडी नटवलेली आहे. गेल्या वर्षी पण अशीच गाडी सजवून आम्ही पूर्ण वारी केली होती. त्या गाडीचं पूजन नम्रताई कर्वे यांच्या हस्ते करून आम्ही सुद्धा आळंदीच्या दिशेने निघालेलो आहे. आमच्या ड्रायव्हरनं माऊलींचा आभार मानले की दरवर्षी तुमचा चॅनल मोठा होत जावो आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी मिळो. खरं तर खूप ट्रॅफिक होतं आळंदीमध्ये जाताना. पुण्यातील हा सीझन मॉल खूप नावाजलेला सीझन मॉल आहे आणि पोरांना टाटा बाय बाय करत आम्ही सुद्धा आळंदीच्या दिशेने निघालो. पण पोटात कावळे ओरडत होते, काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून आधी पेट पूजा केली, पोटाचा नाश्ता केला, चहा पाणी केलं आणि नंतर आम्ही सर्वजण मिळून आळंदीला निघालेलो आहे. तिथं गेल्या गेल्या पहिल्यांदा आमच्या नजरेत पडतो तर लांबूनच दीपस्तंभ. त्या दीपस्तंभाचं दर्शन घेतलं, शूट केलं आणि या तुळशी वृंदावनाचं दर्शन घेऊन आम्ही हा माऊलींचा जो प्रस्थान सोहळा आहे तो तुम्हा सर्वांना दाखवणार आहे. या प्रस्थान सोहळ्याला आज गुरुवार असल्यामुळे उशीर झालेला आहे. खरं तर माऊली आज गुरुवार असल्यामुळे नगर प्रदक्षिणा करतात, त्यानंतर आरती होते, असा गुरुवारचा दिनक्रम असतो. यामुळे आज नगर प्रदक्षिणा आरती करून हा प्रस्थान सोहळा गुरुवारचा जाणार आहे. हा इथून पुढे आपण सर्व प्रस्थानचे व्हिडिओ पाहूया आणि हा आमचा पहिला व्लॉग कसा वाटला ते पाहूया. आपल्याला यामध्ये एक आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व महाराष्ट्रातील लाडके भाऊजी आदेश बांदेकर हे भेटले. हेही वारीमध्ये आहेत, वारीचा आनंद घेताना दिसले. खरंच त्यांच्याशी बोलून गप्पा मारून खूप छान वाटलं. आणि नंतर हा सुख सोहळा आमच्या डोळ्यात सुद्धा मावत नव्हता, इतका देखणा सोहळा आळंदीमध्ये या ठिकाणी प्रत्येक वर्षी गेली अखंडपणे लाखो वैष्णवांचा मेळा या ठिकाणी आळंदीच्या या अलंकापुरीत जमलेला आहे. खरं तर इतकी भयानक गर्दी, इतकी प्रचंड गर्दी असून सुद्धा प्रत्येकाला माऊलींच्या पालखीला फक्त स्पर्श करायचा आहे. त्यामुळे उडालेली सर्व भाविक भक्तांचे तारांबळ. आमचे सर्व जी टीम आहे ती गेल्या वर्षीच्या प्रमाणे याही वर्षी उंचावरती एका बिल्डिंग वरती चढून सर्व शूट, जेणेकरून तुम्हा सर्व भाविक भक्तांना घरी बसल्या या संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील असतो. आम्ही सर्वजण गेल्या वर्षीप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून वेगवेगळे व्ह्यूज घेतले आणि नंतर पालखी बाहेर पडल्यानंतर आम्ही आता मंदिरामध्ये जाणार आहे. मंदिराची रोषणाई, मंदिराचं सजावट आणि माऊलींचं दर्शन तुम्हा सर्वांना घडवणार आहे.
रामकृष्ण हरी. कसा वाटला हा पहिला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी.